हॅलो गाईज, सो आपण होमोफोन्स बघत होतो. काल आपण 1 to 50 होमोफोन्स बघितलेत आणि आता आपल्याला पुढे 51 to 100 होमोफोन्स आज कंप्लीट करायचे. ओके, सो होमोफोन्सच्या बाबतीत तुम्ही कसा रिस्पॉन्स करू शकताय, तर जेव्हा तुमच्या समोर येईल पेन आणि पेन त्यावेळेस तुम्ही टाइप करा की हा पेन म्हणजे काय आणि तो पेन म्हणजे काय स्वतःहून. ओके, चलो सो स्टार्ट करायचं. सो फर्स्ट वर्ड काय तुमच्या समोर पेन आणि पेन. आता हा पेन तर सगळ्यांना माहिती आहे, हा पेन म्हणजे काय पेन. सो तो इथे घेतला नाहीये आपण. असे शब्द घेतले जे जेन्युइनली नवीन आहेत. समजते, उगाच काहीतरी घ्यायचं म्हणून नाही घेते, तर इम्पॉर्टंट जे ज्यातून तुम्हाला काहीतरी फायदा होईल अशा गोष्टी आपण घेतोय. सो बघा, पेन आणि पेन. सो हा पेन म्हणजे काय हर्ट, बरोबर. आणि ह्या पेनचा अर्थ काय, तर विंडोची जी ग्लास असते ना त्या ग्लासला पेन म्हणतात. कळतंय, हे नवीन मिनिंग आहे तुमच्यासाठी, बरोबर. सो ते लक्षात ठेवा, जे नवीन मिनिंग आहे ते इम्पॉर्टंट आहे. जो तो पेन आहे तो तर तुम्हाला माहिती आहे, त्याबद्दल काही उपयोग नाही आहे. हॅलो सर, हॅलो शिवाजी सर. चलो नेक्स्ट बघा, पेअर, पेअर अँड पेअर. आता हा पेअर म्हणजे काय जोडी, बरोबर. हा पेअर म्हणजे काय जोडी. हा पेअर म्हणजे फ्रूट असतं बघा, ते असं पेरू सारखं, म्हणजे असं या शेपचं ते एक फ्रूट असतं, बरोबर. पेअर असतं म्हणजे पेरू सारखं गोल नसतं, पेअर असतं. येस 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 अरुण सर, येस बरोबर बरोबर. अरुण सरांनी एकदम बरोबर उत्तर दिलंय. सो आता आपण पेन बद्दल, पेन झालं आपलं बोलून, पेअर बद्दल आपण बोलत होतो. आता हा पेअर बघा नवीन आहे तुमच्यासाठी. ट्रिम, ट्रिम करणं ज्याला आपण म्हणतो बघा, ट्रिम केलं बाबा, की मी फक्त ट्रिमिंग केलं. मग ट्रिमिंग म्हणजे जस्ट कटिंग करणं थोडं थोडी. सो त्या ट्रिमसाठी म्हटलं जातं पेअर. ओके, हा पीस आणि पीस. आता पीस म्हणजे काय तर शांतता, बरोबर आहे. PEACE शांतता. आणि हा पीस म्हणजे काय तर बोलतो ना अ पीस ऑफ अ केक, म्हणजे एक छोटासा पोर्शन. येस 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 शिवाजी सर, येस. वनरक्षकची बॅच आहे आणि आपण सध्या वोकॅबवरती कॉन्सन्ट्रेट करतोय आणि लवकरच ग्रामरचा पार्ट सुद्धा घेऊ. आणि ऑब्व्हियसली वनरक्षकच्या बॅचमध्ये तर तुम्ही बघितलंच असेल, आपण वोकॅब सगळं घेतलंय. पिक्टोग्राफिकली आपण सगळ्या इडियम्स बघितल्या, जवळजवळ 500 इडियम्स आपण आहेत. आणि त्या प्रत्येक इडियमच्या मागे आपण काही ना काही स्टोरी, इव्होल्युशन हे बघून लक्षात ठेवलंय. सो तुम्ही घेतली असेल, तुम्हाला माहितीच असेल सर. ओके, सो हा पीस आणि हा पीस क्लिअर आहे. पुढे बघा, प्लेन आणि प्लेन. हा प्लेन म्हणजे काय सिम्पल, फ्लॅट, प्लेन आहे बाबा. एखादं सरफेस आहे तर कसं आहे प्लेन आहे. आणि हा प्लेन म्हणजे प्लेन, एरोप्लेन म्हणतो ना आपण, एअरक्राफ्ट, तर तो वाला प्लेन. ओके, येस. सो एक्झाम लवकरच आहे, तुम्ही लोक तयारीत राहा. आणि ही संधी आपल्याला गमवायची नाहीये बिलकुल. यातून आपला रिझल्ट यायलाच पाहिजे, बरोबर आहे. सगळ्याच विषयांमध्ये आपण एक टार्गेटेड स्कोर ठेवायचा आहे, तो आलाच पाहिजे. ऑलमोस्ट आउट ऑफची अपेक्षा ठेवायची आपल्याला. नेक्स्ट बघा, पोल आणि पोल. आता हा पोल म्हणजे काय तर तो रॉड असतो बघा, रॉड, खांब ज्याला आपण म्हणतो, तर तो रॉड म्हणजे पोल. आणि हा पोल म्हणजे वोटिंग घेतो बघा आपण, की पोल झालाय, इलेक्शन पोल्स ज्याला आपण म्हणतो, वोटिंग किंवा लोकांची इन्फॉर्मेशन, लोकांची ओपिनियन्स. सो त्याला आपण म्हणत असतो वोटिंग, पोल. ओके, चलो नेक्स्ट बघा, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. आता हे दोघं पण नाऊनच आहेत, म्हणजे हा नाऊन आहे आणि हा वर्ब आहे. मी कालच तुम्हाला सांगितलं होतं, की सी आणि एस मध्ये काय फरक असतो, तर जो सी ने डिनोट होतो तो नाऊन असतो. काल आपण बघितलं होतं ॲडवाइस, आणि एस ने डिनोट होतो तो ॲडवाइज काय असतो, वर्ब असतो, बरोबर. हा UK US मध्ये सेम असतो, तो UK मध्ये वापरला जातो. एवढं इन डिटेल जायची गरज नाहीये. आपण जे इंग्लिश वापरतो ते इंग्लिश UKचं इंग्लिश असतं, बस इतका लक्षात ठेवा. ओके, चलो पुढे बघा, प्रे आणि प्रे. आता हा प्रे म्हणजे काय तर विक्टिम, म्हणजे एखाद्याने एखाद्याची शिकार करणं. म्हणजे डिअर इज अ प्रे फॉर टायगर. टायगरसाठी डिअर काय आहे तर प्रे, शिकार आहे. आणि हा प्रे म्हणजे काय तर प्रार्थना, वर्शिप. ओके, एखादी वर्शिप करणं, एखाद्याची प्रार्थना करणं, या ह्याने आपण प्रे वापरतो, बरोबर.
चलो पुढे बघा, प्रिन्सिपल आणि प्रिन्सिपल PAL आणि PLE. आता PAL म्हणजे काय, हा स्कूलवाला प्रिन्सिपल असतो, स्कूलमध्ये जो प्रिन्सिपल असतो ना तो हा असतो. आणि हे प्रिन्सिपल म्हणजे काय, हे सायन्सवाला प्रिन्सिपल. एखाद्या गोष्टीचं तत्व रूल जे असतं ना त्याला आपण म्हणतो ते प्रिन्सिपल. PLE आणि PAL ह्यातला फरक समजला असेल तुम्हाला, ठीक आहे. चलो येस 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 सर. चलो नेक्स्ट बघा, प्रॉफिट आणि प्रॉफिट. आता हा प्रॉफिट म्हणजे नफा आणि हा प्रॉफिट म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो बघा की हाच आमचा प्रॉफिट आहे. म्हणजे काय म्हणतात, खूप छान शब्द आहे त्याला, की जो आमची काळजी घेणार आहे, कळत आहे, म्हणजे आमचा पोशिंदा आहे किंवा आमच्यावर लक्ष ठेवणार आहे, आमच्यावर देखरेख ठेवणारा सर्वात मोठी ताकद किंवा सर्वात मोठा कोणीतरी, तर तो काय असतो, प्रॉफिट असतो. म्हणजे प्रॉफिट मोहम्मद पैगंबरांना प्रॉफिट म्हणतात, कळत आहे. सो ते प्रॉफिट आणि हा प्रॉफिट. रॅन 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 RAIN सगळ्यांना माहिती आहे, पाऊस. हा रॅन म्हणजे रूल, म्हणजे आपण म्हणतो ना की या काळात कोणी रूल केलं, कोणी राज्य केलं, तो रॅन. आणि हा रॅन म्हणजे एखाद्यावरती कंट्रोल एस्टॅब्लिश करणं. जे शब्द तुम्हाला माहिती नाही आहेत त्यांचे मीनिंग आणि स्पेलिंग नीट लक्षात ठेवा. ओके चलो नेक्स्ट, रेड आणि रेड. ओके, आता हा रेड बघा, ह्याची ना जो रीड आणि रेड म्हणजे प्रेझेंट आणि पास्ट दोन्हीचं रूप सेमच आहे. रीड आणि रेड दोघांची स्पेलिंग सेम आहे पण प्रोनाउन्सिएशन वेगळं आहे. प्रेझेंट मध्ये आपण बोलतो रीड आणि पास्ट मध्ये त्याला आपण म्हणतो रेड, कळतंय. सो रीड आणि रेड इतकं लक्षात ठेवा. हा ऑलरेडी आपण लेक्चर घेतलेला आहे सर, बट स्टील ओके, आपण लवकरच घेऊ. एक नेक्स्ट वीकमध्ये आपण पॅराजम्बलचे एक्झाम्पल्स घेऊन करू. येस रत्नदीप सर, हॅलो. ओके चलो पुढे बघा, फरक कळला. हा रीड आणि रेड, मग तो रेड आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल ना ह्या दोघांचं प्रोनाउन्सिएशन कसं सेम, कारण ह्याला आपण रेड म्हणून प्रोनाउन्स करतो आणि हा रेड म्हणजे कलर. राईट आणि राईट. आता हा राईट म्हणजे एखादी गोष्ट बरोबर आहे, कळतंय, करेक्ट किंवा अधिकार, या अर्थाने सुद्धा आपण राईट्स वापरतो, बरोबर. त्यानंतर हा राईट म्हणजे सेरेमनी राईट्स, जे काही प्रथा असतात, परंपरा असतात त्याला आपण म्हणतो. थँक्यू सर. ओके सो तो राईट आहे. आणि हा राईट म्हणजे काय, तर स्क्रिबल म्हणजे एखादी गोष्ट लिहिणं, स्क्राईब करणं, कळतंय. नेक्स्ट रिंग आणि रिंग. आता हा रिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एखादं सर्कल किंवा हातात घालतो ती रिंग, सर्कल. आणि हा रिंग म्हणजे काय, तर ट्विस्ट. अब आया ना स्टोरी में ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट, मग तो ट्विस्ट म्हणजे काय, तर हा रिंग. ओके. रोड आणि रोड. आता हा रोड म्हणजे स्ट्रीट आणि हा RODE हा राईडचा पास्ट टेन्स आहे. राईडचा पास्ट टेन्स आहे रोड. ओके. सो आय वॉज टेकिंग अ हॉर्स राईड. मग हॉर्स राईड आणि पास्ट मध्ये तुम्हाला बोलायचं असेल तर आय रोड द हॉर्स, ठीक आहे, की पास्ट मध्ये मी राईड केली होती. सो त्या अर्थाने आपण रोड म्हणत असतो. त्यानंतर रूट आणि रूट. हा रूट तुम्हाला माहिती आहे, प्लांट्स, जी झाडं आहेत, झाडांची जी मुळं आहेत त्यांना आपण रूट म्हणतो. आणि दुसरं काय की तू ह्या रूटने जाऊ नको, मग तू ह्या रूटने जा, म्हणजे हा जो रस्ता असतो, मार्ग असतो तो, कळला. हा रूट आणि रूट स्पेलिंग वर लक्ष द्या, ROOTE. सेल आणि सेल. आता हा सेल म्हणजे दर्यावरती असतात बघा, किंवा खलाशी असतात, जे समुद्रामध्ये जाऊन समुद्रामध्ये प्रवास करतात आणि त्यांचा जो काही प्रवास असतो म्हणजे त्यात ते व्यापार करतात, मग त्यांना आपण सेलिंग म्हणतो. काय म्हणतो, सेलिंग करणं. मग हा तो सेल आहे की समुद्रातून जो प्रवास केला जातो, दर्यावरती खलाशी हे लोक जे असतात ना त्यांच्या प्रवासाला आपण सेल म्हणत असतो. आणि हा सेल म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीवर डिस्काउंट देणं, की सेल सुरू आहे बाबा. अजून इकडे काय करू शकता तुम्ही, हा सेल घेऊ शकता, म्हणजे पेशी, आणि सेल म्हणजे एखादी गोष्ट विकणे, कळतंय. सो हे पण सगळं लक्षात ठेवा, सेल 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 सेल. सिन आणि सिन. सिन म्हणजे काय, एखादी सेटिंग, म्हणजे एखादा सीन, एखादा प्रसंग, कळतंय.
सो त्या अर्थाने आपण म्हणत असतो की हा सीन काय आहे किंवा हा सिनारिओ काय आहे. सेटिंग. हा सीन म्हणजे काय तर एखादी गोष्ट ऑब्झर्व करणं, एखादी गोष्ट ऑब्झर्व करणं ह्याला आपण काय म्हणतो सीन. की आय हॅव सीन दॅट यू आर ॲबसेंट फॉर 2 days. की मी ऑब्झर्व केले तू 2 दिवसापासून ॲबसेंट होतीस. कळतंय. सो ऑब्झर्व्ड. येस सेल पण येस रत्नदीप सर आपण सेल इथे घेतलाय. येस येस बरोबर आहे. व्हेरी गुड. चलो नेक्स्ट. सी आणि सी. सी म्हणजे ओशन आणि हा सी म्हणजे बघणे. हे सिंपल आहे, माहिती आहे तुम्हाला दोन्ही शब्द. स्यू सो आणि सो. आता स्यू म्हणजे स्टिचेस करणं म्हणजे शिवणं. हा सो म्हणजे दज आपण म्हणतो ना देअरफॉर कारण त्याच्यातला सो. आणि हा सो म्हणजे झाडांचे जे सीड्स आहेत ते सीड्स सो करणं. येस. साईट आणि साईट. ओके. आता हा साईट म्हणजे काय विजन. म्हणजे आपण म्हणतो ना की माझी आयसाईट खूपच स्ट्रॉंग आहे किंवा माझी आयसाईट खूपच वीक आहे. मग ही मेडिकलला गेल्यावर कळतं. ज्यावेळेस मेडिकलमध्ये तुम्हाला ते कलर्स ठेवतात चेक करण्यासाठी की नाईट ब्लाइंडनेस आहे का, कलर ब्लाइंडनेस आहे का, त्यावेळेस ते कलर्स आणि ते नंबर्स इतके लहान लिहिलेले असतात ना की कितीही चांगली आयसाईट असू दे तिथे गेल्यावर स्वतःवर डाऊट यायला लागतो. बापरे हे बरोबर आहे का, की म्हणजे माझ्यात तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना, मला तर काही दिसायला प्रॉब्लेम नाही आहे ना, असं वाटायला लागतं तिथे. ठीक आहे. सो ती झाली तुमची साईट म्हणजे विजन आयसाईट. हा साईट म्हणजे काय तर एखादी प्लेस. म्हणजे आपण म्हणतो ना की त्या साईटवरती कन्स्ट्रक्शन चालू आहे, ती कन्स्ट्रक्शन साईट आहे. सो ती साईट. ओके. आणि हे साईट म्हणजे काय तर एखादा कोट एखादं वचन त्याला आपण म्हणतो साईट. ओके. चलो नेक्स्ट. सोल. सोल. आता हा जो सोल आहे म्हणजे फक्त किंवा फूटचा जो पार्ट असतो ना चपलीमध्ये बघा ना खाली एंडच्या आधी सोल असतो. सोल मग त्याला म्हणतात सोल. तो एक तर पार्ट. आणि हा सोल म्हणजे काय तर आपलं स्पिरिट आपल्यातला आत्मा त्याला आपण म्हणतो सोल. ओके. तो झाला तो तुमचा झाला सोल. चलो नेक्स्ट बघा. येस. सन आणि सन हे सिंपल आहे. सन म्हणजे मुलगा, सन म्हणजे सूर्य म्हणजे तो तारा आहे. सम आणि सम. हा सम म्हणजे काय की थोडंफार आणि हा सम म्हणजे काय तर टोटल. कळतंय. दोन सम मधला फरक माहिती आहे तुम्हाला. येस. दोन्ही सम मधला फरक तुम्हाला कळतोय. पुढे स्टेअर आणि स्टेअर. हा स्टेअर म्हणजे पायऱ्या, बिल्डिंग मधले स्टेअर्स उतरतोय मी बरोबर. मग हा झाले स्टेअर्स. आणि हा स्टेअर म्हणजे टू गेज म्हणू शकता किंवा आपण एखाद्याला स्टेअर करतो बघा असं एखाद्याकडे रागाने बघत राहतो म्हणजे खूप वेळासाठी एखाद्याला घुरत राहणं बघत राहणं याला पण आपण स्टेअर म्हणत असतो. स्टेशनरी आणि स्टेशनरी यात फक्त ए चा फरक आहे. फक्त ए चा फरक आहे. स्टेशनरी आणि स्टेशनरी. आता स्टेशनरी म्हणजे स्टॅटिक म्हणजे जे कसं आहे जे स्टॅटिक आहे जे हलत नाही. स्टॅटिक नॉट मुव्हिंग या अर्थाने स्टेशनरी असतं. ओके. आणि आपला पेन असतो ना पेन. पेन मध्ये ई येतो ना त्याच्यावरून लक्षात ठेवायची स्टेशनरी मध्ये पण ई येतो. इथे ई नाही येत कारण हा पेन नाही देत. ही स्टेशनरी पेन आणि हा स्टेशनरी म्हणजे स्टॅटिक या अर्थाने लक्षात ठेवा. स्टेशनरी स्टॅशनरी आणि स्टेशनरी राहील लक्षात. ओके. येस. स्तब्ध शांत स्टेशनरी की जे मूव्हिंग नाही आहे. बरोबर रत्नदीप सर. ओके बरोबर आहे. चलो या नेक्स्ट बघा. स्टिल आणि स्टिल. हा स्टिल म्हणजे काय तर चोरी करणं. एखाद्या ठिकाणी चोरी करणं, दरोडा टाकणं, डाका टाकणं, स्टील करणं म्हणजे चोरी. टू रॉब. ओके. टू रॉब. आणि हे स्टील म्हणजे स्टीलचं मेटल असतं तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर शूट आणि स्वीट. आता शूट म्हणजे काय तर हॉटेलमधले जे रूम्स असतात ना त्यांना आपण शूट्स म्हणतो. म्हणजे आपण ॲड्स मध्ये बघतो बघा लक्झरियस शूट्स. मग लक्झरियस शूट्स म्हणजे ते रूम्स कसे आहेत तर एकदमच लक्झरियस आहेत. कळतात. सो ते लक्झरियस असणं. शूट्स कसे आहेत तर ते लक्झरियस आहेत. ओके.
सूट हॉटेलचे रूम्स, आणि हा स्वीट म्हणजे शुगरी जे गोड आहे. टेल आणि टेल, ही टेल म्हणजे ॲनिमल्स रेअर. ओके, म्हणजे ॲनिमल्सची जी शेपूट असते त्याला टेल म्हणतात. आणि ही टेल म्हणजे काय, स्टोरी, एखादी कथा, या अर्थाने टेल आणि टेल आहे. ओके, आणि इकडे तुम्ही अजून एक टेल घेऊ शकता, एखाद्याला सांगणे, टेलिंग, तो टेल पण तुम्ही इथे घेऊ शकता. अजून एखादा टेल तुम्हाला आठवतोय का? बघा इथे जर तुम्हाला वाटत असेल की एखादा शब्द मिसिंग आहे तर तुम्ही पण ॲड ऑन करू शकताय. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की लवकरच आपण आपलं बुक आणायचं बघतोय, मग त्यात लवकर लवकर आपल्याला अपडेट करता येईल. जर असं काही तुम्हाला जाणवलं तर लेट अस नो. ओके, चलो पुढे बघा. टीम आणि टीम, TEAM, टीम म्हणजे ग्रुप, आणि हा TEEM म्हणजे ओव्हरफ्लो, म्हणजे ओसंडून वाहने, या अर्थाने हा टीम TEEM वापरला जातो. ओके, देअर आणि दे आर. ओके, सो देअर म्हणजे पदेशन म्हणतो ना की देअर हाऊस, त्यांचं घर. देअर म्हणजे तिकडे, प्लेस दाखवतो ना आपण, तिकडे. आणि हा देअर म्हणजे दे आरचा फुल शॉर्ट फॉर्म आहे, दे आरचा शॉर्ट फॉर्म आहे. येस, दे आरचा शॉर्ट फॉर्म आहे. क्लिअर इथपर्यंत? देअर आणि दे आर. चलो नेक्स्ट बघा. थ्रू आणि थ्रू. आता थ्रू म्हणजे काय, पास्ट ऑफ थ्रो, आणि थ्रू म्हणजे काय, अक्रॉस, म्हणजे ज्याच्या थ्रू आपण गेलो. म्हणजे तुम्ही कशा थ्रू गेलात तर थ्रू द काय म्हणू शकतो आपण, थ्रू द स्मॉल रोड, किंवा त्या अर्थाने आपण वापरतो सूट. येस येस सर. ओके, बरोबर. चलो काय म्हणत होतो आपण, थ्रू आणि थ्रू. थ्रू म्हणजे त्याच्या थ्रू आपण गेलो, ज्या अक्रॉस आपण गेलो, आणि हा थ्रू म्हणजे थ्रोचा पास्ट टेन्स आहे, थ्रोचा पास्ट टेन्स थ्रू. त्यानंतर बघा टू आणि टू, हा टू म्हणजे दोन, हा टू म्हणजे खूपच जास्त, म्हणजे आपण बोलतो ना आय एम टू टायर्ड, एक तर त्या अर्थाने हा टू वापरतो आपण. किंवा येस, थ्रू द टनल. व्हेरी गुड एक्झाम्पल सर, व्हेरी गुड व्हेरी गुड. थ्रू द टनल. येस, इथे जर तुम्ही बघाल तर इथे आपण काय म्हणतो, टू हे कशाला म्हणतो आपण, हा आय वॉन्ट टी अँड कॉफी टू, म्हणजे मला चहा आणि कॉफी दोन्ही हवंय. ऑल्सो या अर्थाने पण आपण टू वापरतो. आणि हा टू म्हणजे डायरेक्शन दाखव ना, आय एम गोइंग टू स्कूल, आय एम गोइंग टू कॉलेज, सो ते झालं टू. येस येस येस, बरोबर आहे. चलो पुढे बघा. टो आणि टो. आता हा टो म्हणजे काय तर फूट म्हणतो ना आपण, फूट. ओके, तो झाला टो. आणि हा टो म्हणजे काय, टोईंग वाले येतात बघा, टोईंग वाले गाड्या उचलणारे, ते काय करतात, गाड्या टो करतात. टो करतात म्हणजे उचलून नेतात, पुल करून नेतात, कळलं. सो टो म्हणजे काय तर पुल. ओके, टो म्हणजे काय तर पुल. येस, ओके. पुढे बघा. वेन आणि वेन. हा वेन म्हणजे काय तर कन्साइटेड. हा वेन म्हणजे विंड ब्लेड, आणि हा वेन म्हणजे काय तर ब्लड वेसल. ओके, ह्याचं काय ब्लड वेसल आहे. हा वेन म्हणजे विंड ब्लेड आहे, विंडचा ब्लेड असतं तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. आणि हा कन्साइटेड. त्यानंतर वेस्ट आणि वेस्ट. वेस्ट म्हणजे वाया जाणे, आणि हा वेस्ट म्हणजे कंबर, बॉडीचा जो पार्ट आहे त्या अर्थाने. येस येस, देअर म्हणजे त्यांचे. बरोबर आहे लक्ष्मण सर, एकदम व्यवस्थित उत्तर देत आहेत, गुड. त्यानंतर पुढे बघा. वेट आणि वेट. आता हा वेट आणि इथे अजून एक वेट ॲड करू शकता, WET. बरोबर. अजून एखादा वेट आठवत असेल तर डेफिनेटली सांगा. WAIT वेट म्हणजे काय टू डिले, म्हणजे एखाद्या गोष्टीची वाट बघणे. ओके, एखाद्या गोष्टीची वाट बघणे या अर्थाने आपण म्हणतो वेट. दुसरा जो वेट आहे वरचा तो वेट म्हणजे ओला. वेटच्या अपोजिट ड्राय, त्या वेटच्या अपोजिट काय असेल तर ड्राय असेल, वेट. ओके, त्यानंतर WEIGHT वेट म्हणजे वजन, हेवीनेस. ओके, येस.
क्लिअर झालंय सगळ्यांना? ओके. त्यानंतर बघा वेअर, विअर आणि व्हेअर. आता हा वेअर म्हणजे एखादं भांड, ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो ना की फुटवेअर म्हणा किंवा किचन वेअर म्हणा, म्हणजे एखाद्या ठिकाणाची वस्तू म्हणजे किचन वेअर म्हणतो ना आपण किंवा फुटवेअर म्हणतो. म्हणजे काय तर वेअर एखादं प्रॉडक्ट. हा विअर म्हणजे घालणे आणि हा वेअर म्हणजे वेअर आर यू, वेअर म्हणजे कुठे या अर्थाने. ओके. सो वेअर, विअर आणि व्हेअर, वेअर, विअर आणि व्हेअर. वेदर आणि वेदर. आता हा जो वेदर आहे WEATHER म्हणजे क्लायमेट, म्हणजे काय क्लायमेट. आणि हा वेदर आपण जो वापरतो ना, डू यू नो वेदर इंग्लिश और मराठी, और डू यू लाइक वेदर इंग्लिश और मराठी, तो जो आपण चॉईस देतो ना, हे की ते, मग तो जो वेदर असतो त्या अर्थाने हा वेदर वापरला जातो. समजलं? त्या अर्थाने हा वेदर वापरला जातो. चॉईस, क्लायमेट आणि चॉईस. ठीक आहे, क्लिअर आहे? पुढे बघा, सिंपल आहे एकदम. वीक आणि वीक. आता हा वीक म्हणजे काय तर 7 दिवसांचा आठवडा म्हणजे वीक. आणि हा वीक म्हणजे काय तर नॉट स्ट्रॉंग. ओके, वीक. अजून कुठला वीक तुम्हाला माहिती असेल तर डेफिनेटली सांगू शकता. वीक आणि वीक. वूड आणि वूड. आता हा वूड म्हणजे काय तर टिंबर, लाकूड. टिंबर किंवा लाकूड ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे हा वूड आहे. आणि हा वूड म्हणजे काय तर कंडिशनल वर्ब आहे. काय आहे? कंडिशनल वर्ब. ठीक आहे, क्लिअर आहे? चलो आता लास्ट 10 आपल्याला घ्यायचे. रोजचे 50-50च टार्गेट ठेवलं आपण. शेवटचे 10 घेऊ अँड देन विल स्टॉप. ओके, पुढे बघा योक आणि योक. आता हा योक म्हणजे येल्लो पार्ट असतो ना एग मधला, येल्लो जो पार्ट असतो त्याला आपण योक म्हणतो. ठीक आहे, सो तो एक पार्ट आहे योक. आणि हा YOK योक म्हणजे हार्श, हार्नेस म्हणजे शांतता म्हणतो ना आपण. हार्नेस, डा इन हार्नेस किंवा काम करतानाच. सो हार्नेस असं. हार्नेस एकचा पार्ट योक. युअर आणि युआर. युअर हा तुमचा पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे. दिस इज युअर. ओके, की हे तुझं आहे, युअर. ठीक आहे, पॉझिटिव्ह झालं ते. युअर बॅग ॲडजेक्टिव्ह, सॉरी पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह. युअर बॅग पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह झालं. आणि यू आर हा युअरचा शॉर्ट फॉर्म आहे. ठीक आहे, तर डाय आणि डाय. DIE म्हणजे डेथ. ठीक आहे, स्टॉप लिव्हिंग, डेथ. आणि हा डाय म्हणजे काय तर कलर, कपड्याला फॅब्रिकला कलर करणं म्हणजे डाय. ओके, चलो लास्ट 5-6 बाकी आहेत. असाच रिस्पॉन्स ठेवा. येस येस येस, पवन चक्की किंवा पंखे. बरोबर आहे सर, येस. चलो हा डाय म्हणजे काय तर कलर फॅब्रिक. तर इथे बघा लेसन मध्ये एखादी गोष्ट कमी करणं. ठीक आहे, आय हॅव लेसन माय स्लीप बिकॉज एक्झाम्स आर नियर बाय. एखादी गोष्ट कमी करणे याला म्हटलं जातं लेसन. ओके, आणि हा LESSON लेसन म्हणजे काय तर एखादा लेसन असतो ना त्याला आपण धडा म्हणतो, धडा, त्या पद्धतीने. सो धडा या अर्थाने आपण काय वापरतो LESSON लेसन. पेल आणि पेल. आता हा पेल म्हणजे बकेट, जी आपली बकेट असते ना तो पेल. आणि हा पेल म्हणजे काय तर आपण बोलतो ना की तिचा चेहरा एकदमच पेल पडला, म्हणजे असं एकदम लाईट पिवळसर असं बोलतो ना, असा कलर चेंज झाला एकदम चेहऱ्याचा. सो त्याला पेल म्हणतात. पेल म्हणजे तो कलर झाला एक असा लेमन, कसा लाईट लेमन कलर असतो, एकदम असा लाईट कलर होणं, ह्याला आपण म्हणतो पेल. ओके, लक्षात राहील. PAIL आणि PALE. ठीक आहे, इकडे. ओके ओके सर. चलो लास्ट 5 हे बघून झालं की आपण थांबू. आयडल आणि आयडॉल. आता बघा हा आयडल म्हणजे असंच रिकाम टेकडं बसणं या अर्थाने. आणि हा आयडल म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ वर्शिप, म्हणजे देवाची मूर्ती जी असते, देवाची जी मूर्ती असते
तिला आपण म्हणतो स्टॅच्यू जो कुठला असतो म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ वर्शिप, आणि हा आयडल IDLE म्हणजे रिकाम टेकडं बसणं, इनॲक्टिव्ह बसणं. ओके, सो इनॲक्टिव्ह किंवा देवाची मूर्ती या अर्थाने आपण ते वापरतो. मॅम आपले जे चॅनल आहेत सरळ सेवा एज्युमॉल आहे, MPSC एज्युमॉल आहे, वनरक्षकची स्पेशल बॅच आहे, या सगळ्यावरती रेग्युलरली अपडेट्स येत असतात. किंवा आपलं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला नोटिफिकेशन पण मिळेल. रेग्युलरली आपण ऑनलाईन असतो, आपली फॅकल्टी येत असते 1 by 1, कधी मॅथ्स, कधी मराठी, कधी इंग्लिश, कधी GK, असं वेगवेगळ्या प्रकारे डेली आपले सेशन सुरू असतात. ओके, येस. चलो पुढे बघा, मार्शल आणि मार्शल. आता हा मार्शल म्हणजे काय तर ऑफिसर, माहिती आहे ना, आर्मीमध्ये असतो मार्शल, चीफ मार्शल, तर तो हा मार्शल आहे. आणि हा मार्शल म्हणजे काय रिलेटेड टू वॉर, म्हणजे मार्शल लॉ लागतो बघा. आपण बघितले पॉलिटीमध्ये मार्शल लॉमध्ये काय असतं की सगळे फंडामेंटल राईट्स काढून घेतले जातात. ओके अश्विनी मॅम, येस. सो सगळे जे काही फंडामेंटल राईट्स आहेत काढून घेतले जातात, सोल्जर्सला खूप सारे राईट्स प्राप्त होतात. सो तो मार्शल लॉ, ती कंडिशन आठवत आहे चौरी चौरा इन्सिडेंट ब्रिटिशांच्या काळात बोलायचं झालं तर तो मार्शल आणि हा मार्शल दोघांच्या स्पेलिंगमध्ये फरक येते बघा. पिक, पिक आणि पिक, PEEK, पिक म्हणजे ॲट ग्लान्स, बोलतो ना आय एम ॲट पिक ऑफ इन माय लाईफ, म्हणजे माझ्या लाईफच्या आता पिकवर आहे मी, म्हणजे टोकावर आहे या अर्थाने. किंवा PEAK म्हणजे हा टॉप, हा ग्लान्स, आणि हा PIQUE म्हणजे इरिटेशन किंवा इंटरेस्ट. ओके, इरिटेशन किंवा इंटरेस्ट. त्यानंतर नेक्स्ट बघा, बाजार आणि बिझार. आता हा बाजार म्हणजे मार्केट आणि हा बिझार म्हणजे स्ट्रेंज, एखादी अशी गोष्ट की जी मला स्ट्रेंज वाटते, विचित्र वाटते, कळतंय? येस 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 रत्नदीप सर, बरोबर आहे. चलो त्यानंतर लास्ट आहे बघा ॲक्सेस आणि एक्सेस. ॲक्सेस आणि एक्सेस मध्ये बघाल तर ॲक्सेस म्हणजे एखाद्या गोष्टीचा अप्रोच, म्हणजे तुम्ही बोलता ना आम्हाला बॅचचा ॲक्सेस मिळाला का, कळतंय? सो तो एक ॲक्सेस चालेल. चला, सो हा ॲक्सेस कळलाय. आता हा एक्सेस म्हणजे काय तर सरप्लस, म्हणजे ज्याला आपण अधिक म्हणतो ना, अधिक, जास्त, अधिकचं, याला म्हटलं जातं सरप्लस. ठीक आहे. सो आजचं आपलं टार्गेट होतं 51 to 100 होमोफोन्स कंप्लीट करणं, जे आपण केलेलं आहे. सो मे बी आता आपण मंडेला येऊ इंग्लिश, ज्यामध्ये आपण इडियम्स किंवा मग काहीतरी छान इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन येऊ. वोकॅबच करू कंटिन्यू. आणि जसं लक्ष्मण सर म्हणालेत की पॅराजंबल, सो पॅराजंबलचे एक्झाम्पल्स घेऊ, ॲटलिस्ट 10-12 पॅसेजेस घेऊ, बघू जितके होत आहेत तितके सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. चलो, सो थँक्यू फॉर युअर ग्रेट रिस्पॉन्स. येस येस मॅम, आपल्या कोशागारचे सुद्धा बॅचेस आहेत, सुरू आहेत आता, तर बऱ्यापैकी सगळ्या एक्झाम्स झालेल्या आहेत. येस, सो बॅचेस सगळ्या रन करतायत. तुम्ही ॲप डाउनलोड करून त्यामध्ये बघू शकताय, त्यात सगळी इन्फॉर्मेशन आहे, खूप साऱ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट पण आहेत. सो पहिले तर ॲप डाउनलोड करा आणि त्यात बघा की जे जे तुम्हाला नोट्स किंवा टेस्ट सिरीज फ्रीमध्ये आहेत त्याचा फायदा घ्या मॅक्झिमम, कारण अभ्यास किती झालाय काय झालाय हे आपल्याला त्यातून कळत असतं. ओके, चलो. सो येस येस, थँक्यू सर, थँक्यू मॅम. चलो, थँक्यू. सो आज थांबूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून छान काहीतरी इम्पॉर्टंट गोष्टी घेऊन भेटू. थँक्यू.